तर उद्धव ठाकरे नागपुरात दाखल झालेत। उबाठाकडून नागपुरात रामरक्षा पठण महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मंदिरासमोरील रस्त्यावरच उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। अयोध्येतील चोरीच्या मुद्द्यावरून भाजपाला घेरण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या रामरक्षा पठण महाआरतीसाठी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या होम ग्राउंडवर आहेत। आज नागपुरात रामरक्षा पठण होणार आहे। अयोध्या आणि राम मंदिर हे चोरांपासून मुक्त करण्याचे जे आंदोलन आहे ते सुद्धा अराजकीय आहे। त्याच्यामुळे जे जे राम भक्त आहेत, जे जे हिंदू आहेत, त्या सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी आमची भूमिका आहे। त्याच्यामुळे आम्ही सरसंघचालक मोहनराव भागवत परमपूज्य, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री रामभक्त देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह आम्ही इकडले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलं की आपण या। उद्धवजी ठाकरे यांचं हे रामरक्षा आंदोलन नसून पक्ष रक्षा, आमदार रक्षा, नगरसेवक रक्षा असं आंदोलन आहे। खरं तर लोकांमध्ये सहानुभूती संपलेली आहे, जनाधार संपलेला आहे। कार्यकर्ते सोडून जात आहेत, आमदार सोडून जात आहेत, नगरसेवक सोडून जात आहेत आणि पक्ष गळीत गात्र अवस्थेत आल्यानंतर उद्धवजींना प्रभू रामचंद्रांची आठवण झाली। परंतु या नौटंकीमुळे उद्धवजींचा काहीही फायदा होणार नाही। मुळामध्ये उद्धवजींना पुस्तकामध्ये बघून तरी रामरक्षा म्हणता येईल का हा प्रश्न आहे।